सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 8th standard of semi-English medium students. Subject General Science, lesson number 19, Life Cycle of Stars. Dear students, this is third video out of 3 videos of this lesson. It means this is last video of this lesson. In this video, we are going to learn evolution of stars based on their mass and their end stages. Now we are going to learn evaluation of stars based on their mass and their end stages. वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांची उत्क्रांती आणि त्यांच्या अंतिम अवस्था आता आपण बघूया. There are 3 ways of evolution of stars depending on their initial mass. ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत. There are 3 ways of evolution of stars depending on their initial mass. Thus, we can divide stars into 3 groups. यानुसार आपण ताऱ्यांना 3 गटात विभागू शकतो. The path of evolution and end stage for all stars in the same group is the same. Let us learn more about it. एका गटातील सर्व ताऱ्यांचा उत्क्रांतीचा मार्ग व त्यांची अंतिम स्थिती ही एक समान असते. ह्याबद्दल आता आपण अधिक माहिती घेऊया. Let us learn more about it. Let us see first group of evaluation of stars and their end stages. The first group is end stages of stars having initial mass less than 8 times the mass of the sun. Mass of star less than 8 times mass of the sun. आता बघा एक कंसामध्ये जे दिलेलं आहे कसं वाचायचं आहे. Mass of star less than 8 टाइम्स मास ऑफ सन अशा पद्धतीने हे वाचायचंय. तर पहिला ग्रुप आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था ही कशा प्रकारे त्याला ही अंतिम अवस्था प्राप्त होते हे आता आपल्याला बघायचं. स्टार्स इन दिस ग्रुप अंडरगो ह्यूज एक्सपान्शन and their radius increases by a factor of 100 to 200. या ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रसारण होते आणि त्यांचा आकार आणि म्हणजे त्यांची त्रिज्या 100 ते 200 पटीने वाढते. स्टार्स इन दिस ग्रुप अंडरगो ह्यूज एक्सपान्शन and their radius increases by a factor of 100 to 200. In this case, they are called red giant star. ही जी अवस्था या ताऱ्याला प्राप्त होते या अवस्थेला रेड जायंट स्टार असं म्हणतात. Now look at this figure 19.2, a comparison of sizes of different stars. This is the red giant star. आता बघा हा जो रेड जायंट स्टार आहे हा व्हाईट डॉर्फ स्टार आहे, हा सन आहे. यांच्या तुलनेमध्ये हा खूप मोठा आहे आणि याचा कलर रेडिश आहे बघा. दिस नेम इज गिवन, जे काय नाव दिलेलं याला रेड जायंट स्टार असं नाव दिलेलं आहे. का दिलेलं आहे? दिस नेम इज गिवन बिकॉज ऑफ ए लार्ज साइज अँड बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट द स्टार लुक्स रेडिश ड्यू टू देअर लोअर टेम्परेचर. त्याच्या कमी तापमानामुळे याचा रंग रॅडिश झालेला आहे आणि तो कंपॅरेटिव्हली या ताऱ्यांपेक्षा खूप मोठा आहे. द साइज ऑफ द रेड जायंट स्टार इज
star in comparison to other types of stars are shown in figure 19.2. आता या आकृतीमध्ये आपण ही कंपॅरिझन आपण आता जस्ट पाहिलेली आहे. At the end of its evolution, these stars explode and their outer gas envelope is thrown out. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्याचा स्फोट होतो आणि त्याच्या बाहेरील भागामध्ये जे गॅसचं आवरण असतं ते बाहेर फेकलं जातं. आता बघा या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, इथं एक्सप्लोजन झालेलं आहे या ताऱ्याचं. तारा एक्सप्लोड झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्या भोवताली असलेलं हे जे गॅसचं आवरण आहे, कव्हर आहे, ते बाहेर फेकलं गेलेलं आहे. द आउटर गॅसियस एनवलप which is thrown out during the formation of a white dwarf which is at the center. आणि हे कव्हर बाहेर फेकल्या गेल्यामुळे हा जो तारा आहे याचा श्वेत बटू म्हणजेच व्हाईट डॉर्फ या ताऱ्यामध्ये रूपांतर होतं, जो या सेंटरला हे दाखवलेला आहे. द इनर पार्ट इज कॉन्ट्रॅक्ट आणि आतला भाग काय होतो नंतर. पहिले सुरुवातीला हे बाहेरील गॅसचं आवरण हे बाहेर फेकलं जातं आणि आतला भाग आकुंचित पावतो आणि त्याची साईज कमी होते. किती कमी होते, पृथ्वीच्या साईजच्या एवढी त्याची साईज कमी होते. द इनर पार्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स साईज बिकम्स सिमिलर टू द साईज ऑफ द अर्थ. आतला भाग आकुंचन पावतो आणि त्याची साईज पृथ्वीच्या साईजच्या एवढी होते. ॲज द मास ऑफ द स्टार is much higher than that of the earth and the size is similar to that of the earth, the density of the star become very high. म्हणजे बघा आता या ठिकाणी काय झालेलं आहे, म्हणजे मास हे मात्र या स्टारचं मास हे कसं आहे, पृथ्वीच्या मास पेक्षा जास्त आहे, परंतु साईज पृथ्वीच्या एवढी आहे आणि म्हणून त्याची जी डेन्सिटी आहे ती खूप वाढते. In this state, the pressure due to the electrons in the star becomes independent of the temperature and is able to balance the gravitational force forever. अशा स्थितीमध्ये काय होतं बघा, म्हणजे कोणती स्थिती, पृथ्वीपेक्षा वस्तुमान खूप जास्त परंतु आकार पृथ्वी एवढा, त्याच्यामुळे ह्या ताऱ्याची घनता वाढली आणि अशा स्थितीमध्ये काय होतं, त्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून असत नाही. एव्हाना दाब हा तापमानावर अवलंबून असतो, परंतु या ठिकाणी अशी स्थिती निर्माण होती की या स्थितीमुळे इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून असत नाही. द प्रेशर ड्यू टू इलेक्ट्रॉन्स इन द स्टार बिकम्स इंडिपेंडंट of temperature and is able to balance the gravitational force forever. आणि म्हणून हा दाब ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा होतो. द प्रेशर ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स इन द स्टार becomes independent of the temperature and is able to balance the gravitational force forever. In this state, the star looks white and due to its small size it is called a white dwarf. आता या स्थितीमध्ये हा तारा व्हाईट कलरचा दिसतो. आता बघा या पिक्चर मध्ये हा व्हाईट डॉर्फ दाखवलेला आहे. डॉर्फ म्हणजे काय, बटू, बटू, श्वेत बटू असं याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे बघा. म्हणून याची साईज खूप लहान होते आणि पांढरा दिसतो, व्हाईट दिसतो, म्हणून याला व्हाईट डॉर्फ असं म्हणतात. आफ्टर दिस इट्स टेम्परेचर keeps decreasing but its size and mass remain unchanged forever. मग नंतर काय होतं, या ताऱ्याचं टेम्परेचर कमी होतं परंतु साईज मात्र बदलत नाही. त्याचप्रमाणे त्याचं वस्तुमान देखील बदलत नाही. अँड सो व्हाईट डॉर्फ इज द एंड स्टेज ऑफ स्टार्स इन दिस मास रेंज. आणि म्हणून आकार, त्याचं तापमान कमी होतं परंतु आकार वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतं.
आणि म्हणून ही बटू अवस्था ही या ताऱ्याची अंतिम अवस्था. Its temperature keeps decreasing, but its size and mass remain unchanged forever. And so white dwarf is the end stage of stars in this mass range. Let us see second group of evaluation of stars and their end stages. The second group is end stages of stars having mass between 8 and 25 times the mass of the sun. The mass of star is greater than 8 times mass of sun and less than 25 mass of sun. 25 times mass of sun. हे बघा हे ब्रॅकेट मधलं कसं वाचायचं. मास ऑफ स्टार is greater than 8 times mass of sun and less than 25 times mass of sun. अशा प्रकारे हे वाचायचं आहे. तर जो दुसरा ग्रुप आहे तो कसा आहे. दुसरा ग्रुप वस्तुमानाचा सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था कशी असते ते आता आपण बघूया. End stages of stars having mass between 8 and 25 times of the mass of the sun. These stars also go through the red giant stage and later through the supergiant stage, during which their size may increases 1000 times. हे जे स्टार्स असतात या ग्रुप मधील हे सुद्धा रेड जायंट स्टेज मधून जातात. आता रेड जायंट स्टेज आपण या अगोदर पाहिली. तर या ग्रुप मधले तारे सुद्धा रेड जायंट स्टेज मधून जातात. त्याच्यानंतर ते सुपर जायंट स्टेज मधून जातात आणि या वेळेस म्हणजे सुपर जायंट स्टेज मध्ये असताना त्यांची साईज ही 1000 पटीने वाढते. The stars also go through the red giant stage and later through the supergiant stage, during which their size may increases 1000 times. The huge explosion called the supernova explosion. आता शेवटी त्याच्यामध्ये काय होतो खूप मोठा विस्फोट होतो. त्याला सुपरनोवा एक्सप्लोजन असं म्हणतात. म्हणजे महाविस्फोट असं म्हणतात. which occurs at the last. तो शेवटी तो एक्सप्लोजन होतो. व्हेरी पॉवरफुल. तो खूप पॉवरफुल असतो and so much energy is given off that we can see the star during the day also. म्हणजे हा जो त्यात शेवटी होणारा जो महाविस्फोट आहे म्हणजे सुपरनोवा एक्सप्लोजन आहे हे खूप शक्तिशाली असतं आणि त्याच्यातून प्रचंड बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे ते तारे दिवसा सुद्धा दिसू शकतात. नाउ लुक ॲट दिस पिक्चर. आता या चित्राकडे पहा बघा. याच्यामध्ये सुपरनोवा एक्सप्लोजन दाखवलेला आहे. बघा 19.8 फिगर नंबर. A recent picture of the supernova explosion which was first seen in 1054 AD. सन 1054 मध्ये 1054 मध्ये डोळ्यांनी दिसलेल्या महास्फोटाच्या स्थानाचं हे रिसेंट अशा प्रकारचं पिक्चर आहे. म्हणजे या ठिकाणी दिसतंय तो केवढा मोठा या ठिकाणी विस्फोट झालेला त्या ताऱ्याचा आपल्याला या चित्रामध्ये दिसून येतोय. The central portion which is left behind after the explosion contracts and its size becomes as small as about 10 kilometer. आता महाविस्फोटानंतर जो केंद्राचा भाग शिल्लक राहिलेला आहे तो आकुंचित होतो आणि त्याचा आकार जवळपास 10 किलोमीटरच्या आसपास येतो. The central portion which is left behind after explosion contracts and its size becomes as small as about 10 kilometer. In this state, the stars are completely made up of neutrons and are called neutron stars. या अवस्थेत
हा जो तारा आहे म्हणजे त्या ताऱ्यामध्ये संपूर्ण न्यूट्रॉन्स असतात. म्हणजे या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनलेले असतात. त्यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असं म्हटलं जातं. इन दिस स्टेट द स्टार्स आर कम्प्लिटली मेड अप ऑफ न्यूट्रॉन्स अँड आर कॉल्ड न्यूट्रॉन स्टार्स. द प्रेशर ऑफ these neutrons is independent of temperature and is capable of balancing the gravitational force forever. आता ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून असत नाही व तो अनंत काळापर्यंत गुरुत्वीय बलास संतुलित करण्याला सक्षम असतो. न्यूट्रॉन स्टार इज द एंड स्टेज ऑफ द स्टार. न्यूट्रॉन्स तारे ही या ताऱ्यांची म्हणजे या वस्तुमानाच्या मध्ये म्हणजे दुसऱ्या ग्रुप मधील असलेले हे जे तारे आहेत ही न्यूट्रॉन स्टार ही त्यांची अंतिम अवस्था आहे. लेट अस सी थर्ड ग्रुप ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ स्टार्स and their end stages. The third group is end stages of stars having mass larger than 25 times of mass of the sun. That is, mass of star is greater than 25 times of mass of sun. कसं वाचायचं आहे बघा, mass of star is greater than 25 times mass of sun. अशा पद्धतीने वाचायचं आहे. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था कशी असते ते आता आपण बघूया. These stars evolve like the stars in the second group, but after the supernova explosion, no pressure is capable of balancing their huge gravitational force and they continue contracting forever. आता या ग्रुप मधील ताऱ्यांची उत्क्रांती सुद्धा आता जो आपण सेकंड ग्रुप मधील ताऱ्यांची उत्क्रांती पाहिली त्याप्रमाणेच होते. परंतु या ग्रुप मध्ये काय होतं बघा की सुपरनोव्हा एक्सप्लोजन झाल्यानंतर म्हणजेच महाविस्फोटानंतर कोणताही दाब त्याच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही आणि त्याच्यामुळे या ताऱ्यांचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्टिंग सुरू राहतं. ते नेहमीसाठी आकुंठित होत राहतं. म्हणजे मग काय होईल, त्याची साईज खूप कमी होणार. ॲज देअर साईज बिकम स्मॉलर देअर डेन्सिटी अँड देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस इन्क्रीजेस ट्रिमेंडसली. आणि म्हणून यांची साईज कमी झाल्यामुळे त्याची घनता खूप प्रमाणामध्ये वाढते आणि त्याचबरोबर त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. ऑल नियर बाय ऑब्जेक्ट्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स these stars and nothing can come out of them. तर याच्यामुळे काय होतं बघा, यामुळे ताऱ्याच्या जवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही. All nearby objects get attracted towards these stars. कारण ताऱ्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप वाढलेलं आहे बघा. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या आजूबाजूच्या वस्तू त्या ताऱ्याकडे आकर्षित होतात आणि त्या ताऱ्यामधून काहीच बाहेर पडू शकत नाही. नॉट इवन प्रकाश सुद्धा त्या ताऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. ऑल्सो एनी लाईट फॉल ऑन दी स्टार्स डज नॉट गेट रिफ्लेक्टेड अँड गेट्स ऍब्सॉर्ब्ड इनसाइड द स्टार. म्हणजे ताऱ्यावर पडलेला प्रकाश सुद्धा परावर्तित न होता तो ताऱ्याच्या आतमध्ये शोषला जातो. Also, any light falling on the stars does not get reflected and gets absorbed inside the star. Thus, we cannot see the star at all. But can probably see a minute black hole
at its place. आता या ताऱ्यावरून प्रकाशच रिफ्लेक्ट होत नाही आणि म्हणून तो तारा आपल्याला दिसू शकत नाही, परंतु त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र म्हणजे ब्लॅक होल आपल्याला दिसू शकतं. Thus, we cannot see the star at all, but can probably see a minute black hole at its place. This end stage of the star is therefore called a black hole. आता तो तारा आपल्याला न दिसता त्या ठिकाणी फक्त एक ब्लॅक होल दिसतं आणि म्हणून ताऱ्याच्या या अंतिम अवस्थेला ब्लॅक होल असं म्हणतात. Thus, we have seen that depending on the mass, there are three paths of evolution and three end stages of stars. These are shown in the following table. अशा तऱ्हेने आपण पाहिलं की मूळ वस्तुमानानुसार ताऱ्याच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग असतात आणि त्यांच्या 3 अंतिम अवस्था असतात. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि त्या 3 अवस्थेचा पुन्हा एकदा टेबल या ठिकाणी आपल्या पुस्तकात दिलेला आहे बघा. There are 2 columns. Here are 2 columns of this table. First column is of initial mass of the star and second column is of end stage of the star. First is mass of star is less than 8 times of mass of sun. That is called end stage is called white dwarf. Then second group is the mass of the star. Initial mass of the star is between 8 to 25 times mass of sun. This group is called neutron star. And third group is the initial mass of the star is greater than 25 times mass of the sun, and this group is called as black hole. So students, in this way this lesson is completed. Thank you.